हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान। जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। राजकारणातून एक्झिटबाबत पंकजा मुंडेंचं विधान। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये भाजपच्या बसवराज पाटलांच्या सत्कार कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांना मानाचं स्थान। ही मैत्री दिल से दिल तक असं वक्तव्य करत ओमराजेंकडून मैत्रीची साथ। कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत। तर विद्यार्थी लाठीचार्ज, राम मंदिर दान चोरी प्रकरणी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दिल्लीत खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ। आपल्याला मारण्याचा कट होता, पप्पू यादव यांचा आरोप। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवामध्ये युवकाचा पोलीस ठाण्यात आत्मघाती हल्ला। 8 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू। आणि इंडोनेशियात एका फेरीबोटीला आग। जीव वाचवण्यासाठी नागरिकांच्या समुद्रात उड्या। दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 41 जण बेपत्ता। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात एक्झिट असेल, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं। या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं। रिटायर्ड व्हावंसं वाटतं, मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते, असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे। जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद देईल। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाहीये। कसं रिटायर होतंय, अजून तुमच्या हातातला कोयता तसाच आहे। कसं रिटायर होतंय, अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे। पुण्याचे खासदार पप्पू यादव यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे। यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केलाय। याआधी संसद परिसरात राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणी त्यांनी केलेल्या सांकेतिक आंदोलनामुळे ते चर्चेत आले होते। या प्रकरणात त्यांच्यासह काही विरोधी नेत्यांविरोधात FIR देखील दाखल करण्यात आलं होतं। आप अभी FIR दर्ज कराएंगे जिस तरह से हमला हुआ है? हम तो पहले ही कई FIR करवा चुके हैं। हाँ। जा चुके हैं, मेरे लॉयर भी यहाँ। आज की घटना के बाद भैया हम डरेंगे तो नहीं, इसको मारना हो मार दे, हम डरेंगे।
भैया हमको उसने पुलिस के हवाले कर दिया है। भैया पुलिस ले बहुत धन्यवाद। सीधा टच करते हुए गई है, ये चाकू के साथ आए थे, मेरे उंगली पे ऐसे सीधा टच करते हुए गया ये एकदम से। अगर और अंदर लग गया तो मेरा अभी तो सामने में मिला। आपके सामने ना हमला किया है। सर आपको भी कहीं ना कहीं लग रहा है कि प्रदर्शन होता जा रहा है आपके खिलाफ। उस वक्त उस शख्स ने क्या किया, कई लोग आपसे जिस तरीके से प्रोटेस्ट किया उन्होंने आपके खिलाफ। आप देखिए ना उस पर हमला, सब पर छात्र पर हमला। अब पप्पू यादव का क्या गुनाह है? गुनाह गिरी का है, चंपत राय का है, हमारा क्या गुनाह है? संजय राऊतांनी जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान कोण संजय राऊत असं म्हणत जयकुमार गोरे यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. मी त्यांना ओळखत नाही असं गोरेंनी म्हटलंय. काय म्हणला कोणी काय म्हणला तुम्ही आता? संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर नाही, मी त्यांना ओळखत नाही. मैत्री दिनाच्या निमित्तानं धाराशिवच्या राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळाले. नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलून खासदार ओमराजे निंबाळकर यांना मानाचं स्थान देण्यात आलं. ही मैत्री दिल से दिल तक आहे असं ओमराजे म्हणाले. त्याला बसवराज पाटील यांनी देखील दुजोरा दिला. दुसरीकडे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजप ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही असा टोला लगावत अप्रत्यक्षपणे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कारण मी त्यांच्याच राहणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे. भले मी खासदार असेल पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी, त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो. त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे मना दिल से दिल तक का नाता आहे आम्हाला, आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो. हा पक्ष कोणा एका कुटुंबाच्या मालकीचा नाहीये. हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड नाहीये. या पक्षात गावच्या शाखेच्या अध्यक्षापासून तालुक्याचे अध्यक्ष असेल, जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, प्रदेशाचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असेल, त्याला दर 3 वर्षाला त्या पदावरून पायउतार व्हावं लागतं. रुपामा हा कार्यक्रम पार्टीचा नसून रुपामाता परिवारानं ठेवलेला कार्यक्रम आहे. रुपामाता परिवारानं कुणाला बोलवावं पाहुणे म्हणून ते परिवारानं ठरवावं ना. काय नेमकी नाराजी काय आहे? नाही, नाराजी काहीच नाही. ज्यांना ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही, त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात. ते साहजिक आहे. आमच्या एका खासदार मित्राने या ठिकाणी उल्लेख केला की हे जागतिक मैत्रीचा दिवस आहे. मला वाटतं गुंड वकील साहेबांनी चांगले दिवस निवडले, मैत्रीचा दिवस. आणि म्हणून मी सगळ्या आमच्या मित्रांना आणि आपल्या सर्वांना आपल्या साक्षीनं एवढंच सांगू इच्छितो की ही मैत्री या पुढील काळामध्ये आपण अधिक मजबूत करूया.